नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित दिनांक 13/5/2026। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। माहे मे 2026 पेड इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 13/5/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत। सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधित शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरिता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणाऱ्या त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सादर करण्यात आलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क करून त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्याचे सूचित करण्यात आले आहेत। तसेच सर्व संबंधितांना कार्यमुक्त केल्याच्या आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर त्या शिक्षकांचे माहे मे 2026 इन माहे जून 2026 पासूनचे वेतन अदा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।